नमस्कार मंडळी, लवकरच गुढीपाडवा जवळ येतोय, म्हणजेच आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होते। त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपल्या हिंदू नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे। नववर्षाचं स्वागत म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते। या दिवशी गुढी उभारण्याचं महत्त्व सर्वश्रेष्ठ आहे, कारण या गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात। या दिवशी आपण आपल्या घरावर ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी उभारतो। तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा 2026 या वर्षी कधी आहे, गुढी कशी उभारावी, या वर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला गुढी उभारायची आहे, गुढीची पूजा कशी करावी, गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य काय, महत्त्व काय, गुढी कधी उतरावी, गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली, अशी गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अनेक जणांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो। तर यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला येतो, ज्याला नवसंवत्सर म्हणूनही ओळखले जाते। तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील मानला जातो आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखतात। असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात पण ह्या पाडव्यापासूनच झालेली आहे आणि म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी पहिला सर्वश्रेष्ठ मुहूर्त म्हणून मानला जातो। तर यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ही 18 मार्चला रात्री 9:37 सुरू होते आणि 19 मार्चला रात्री 11:43 समाप्ती होते। त्यामुळे उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा गुरुवारी 19 मार्चला साजरा केला जाणार आहे। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे। त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी, वास्तू खरेदी, नवीन व्यवसायाला सुरुवात, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी किंवा कोणत्याही मौल्यवान गोष्टीची खरेदी करू शकता। म्हणजे या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता। त्यासाठी या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही। हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे कोणत्याही कामाची आपण या दिवशी सुरुवात जरी केली तरी आपल्याला त्यामध्ये हमखास यश प्राप्त होत असते। या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे। त्यामुळे सर्व मराठी लोक या दिवशी दाराबाहेर गुढी उभारून गुढीची पूजा करतात, कारण गुढी हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते। घरासमोर गुढी उभारणे हे आशा, आनंद, वैभव, विजयाचा उत्सव आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे। गुढीपाडव्याचा शब्दशः अर्थ गुढी म्हणजे ध्वज आणि पाडव्याला प्रतिपदा तिथी म्हणतात। तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची सगळी साफसफाई, स्वच्छता करून घ्यावी, स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे। या दिवशी शक्य झालं तर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे। या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते, त्यामुळे तुम्ही अंगाला उटणे आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करू शकता। त्यानंतर दारासमोर गुढी उभारावी। आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती आपल्याला गुढी उभारायची असते। दारासमोर गुढीच्या भोवती छान अशी रांगोळी काढावी, रोजची देवपूजा करून घ्यावी। देवांना पण या दिवशी छान फुलांनी सजवावे। या दिवशी गणपती, शिवपार्वती, सूर्यदेव आणि नवग्रहांची पण पूजा केली जाते। गुढीची पण या दिवशी विधिवत अशी पूजा करावी। या दिवशी पंचांगाचे देखील पूजन केले जाते। गुढीची संपूर्ण पूजा झाल्यानंतर गुढीसमोर नारळ वाढवावा। गुढी उभारण्यासाठी शक्यतो बांबूची काठी घ्यावी, कारण बांबू हा वृक्ष वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि गुढी उभारल्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते असं म्हणतात। आपल्या कार्याची उन्नती आणि भरभराट होण्याचं कार्य घडत असतं, म्हणून या वंशवृक्षाला रेशमी वस्त्र नेसवावे। बांबूच्या वरच्या टोकाला कलश उलटा ठेवून फुलांचा हार घालावा, लिंबाची पाने घालावी, पंचोपचार पूजन करावे। या दिवशी पूजेसाठी नैवेद्य पण विशेष सांगितला आहे। साखरेचा गाठी हार गुढीला अर्पण करावा।
त्याबरोबरच भिजवलेली हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुलिंबाची छोटी पांढरी फुले हे सर्व मिक्स करून याचा पण नैवेद्य गुढीला दाखवला जातो। किंवा बऱ्याच ठिकाणी चिंचेमध्ये भिजवलेली कडुलिंबाची फुले असतात ती घ्यायची, त्यामध्ये गूळ आणि हिंग टाकायचा, ह्याचा पण गुढीला नैवेद्य दाखवून घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा। आणि गुढी ही दिवसभर ठेवून सायंकाळी गुढी सन्मानाने खाली उतरवायची। साधारण सूर्यास्ताच्या वेळी आपण गुढी खाली उतरवायची आहे। अशा प्रकारे अगदी आनंदाने आपल्याला गुढीचं पूजन करायचं आहे। या गुढीच्या पूजनाने आपल्याला आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपल्याला सौख्य आणि आनंद प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करावी। या दिवशी खास करून अनेक लोक पुरणपोळी बनवतात, श्रीखंडपुरीचा बेत करतात। हा सुद्धा नैवेद्य या दिवशी देवाला दाखवला जातो, गुढीला दाखवला जातो। त्याबरोबर शेवयांचा गोड भातही अनेक ठिकाणी बनवला जातो, तर शेवयांचा भाताचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। यावर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तर यावर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 6:54 नंतर आपण सर्वजण गुढी उभारू शकतो। म्हणजे साधारण 19 तारखेला सकाळी 7 नंतर तुम्ही गुढी उभारू शकता, पण शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभा करावी। म्हणजे 7 ते 8, 8:30 या दरम्यान आपण गुढी उभारायची आहे। सकाळी 7 नंतरच गुढी उभा करायची आहे, पण जमेल तेवढ्या लवकर उभी करावी। त्याबरोबरच तुम्हाला या दिवशी काही मौल्यवान वस्तू खरेदी करायची असेल, मगाशी मी सांगितलं घर, वाहन, सोने, चांदी किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर या दिवशी दिवसभर शुभ मुहूर्त आहे। दिवसभरामध्ये तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता किंवा चांगली कामे करू शकता, पण त्यातल्या त्यात तुम्हाला अगदीच शुभ मुहूर्त पाहायचा असेल तर 19 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत अतिशय चांगला शुभ मुहूर्त आहे, तर या मुहूर्तावर पण तुम्ही खरेदी करू शकता। या गुढीपाडव्याच्या दिवशी वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले जातात। या दिवशी मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात, मिठाई देऊन आनंद व्यक्त करतात। दारी उभारलेली गुढी हे शुभाचं प्रतीक आहे। गुढी उभारल्यामुळे आपल्या आयुष्यात, घरात सुख समृद्धी येते आणि या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो। या दिवशी आपल्या दाराला आंब्याचे पानांचे तोरण लावले जाते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होते। त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे। त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने आपापल्या दारासमोर गुढी उभारावी। तर अशा प्रकारे येणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने ठिकठिकाणी साजरा केला जातो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक जणांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।